आशिया कपमध्ये आज भारत पाकिस्तान भिडणार। दुबईमध्ये रात्री 8 वाजता सामना होणार। भारत पाकिस्तान क्रिकेटवरून जोरदार राजकीय वादंग। भारत पाकिस्तान सामन्याला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध। राज्यभरात माझं कुंकू माझा देश अभियान राबवत आंदोलन। सामना न पाहण्याचं सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेचं आवाहन। मॅच खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट संघावर जयशहांचा दबाव। संजय राऊत यांचा आरोप। भारतीय संघाला सुद्धा पाकिस्तान सोबत मॅच खेळायची नाही, राऊत यांचा दावा। भारत पाकिस्तान सामन्यावर 1.5 लाख कोटींचा सट्टा। संजय राऊत यांचा गंभीर आरोप। गुजरातमधून सर्वात जास्त उलाढाल, राऊतांचा निशाणा। भारत पाकिस्तान मॅच कुठल्याही हॉटेलवाल्यांनी दाखवू नये। मॅच दाखवल्यास बॅटने टीव्ही फोडणार। ठाकरेंच्या शिवसेनेचा सोलापुरातील हॉटेल चालकांना दम। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं नाशिकमध्ये एकदिवसीय राज्यस्तरीय शिबिर। शिबिरात दाखवलं मतचोरीचं प्रात्यक्षिक, तर आगामी निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं जाणार। भाजपच्या देवाभाऊ कॅम्पेनला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं देवा तूच सांगने उत्तर। देवा तूच सांग म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांना केला सवाल। लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफी आणि नोकरीवरून विचारले प्रश्न। ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये ही आमची भूमिका। आरक्षणाच्या मुद्द्यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांचं मोठं वक्तव्य। तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं, आव्हाडांनी केलं स्पष्ट। महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळं फुटीर लोकांनी तर केलंच, पण निवडणूक आयुक्तांनी सुद्धा केलं। ज्या बाळाला आमच्या आईनं जन्म दिला त्याला दुसऱ्याच्या मांडीवर देण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला। जितेंद्र आव्हाड यांचं टीकास्त्र। बीड ते अहिल्यानगर रेल्वे सेवेचा 17 सप्टेंबर रोजी शुभारंभ होणार। रेल्वेच्या तयारीला वेग। पुढील 3 दिवस अहिल्यानगर ते बीड मार्गावर स्पीड ट्रेनची चाचणी होणार। हार्बर रेल्वे मार्गावर 14.5 तासांचा पॉवर ब्लॉक। दुपारी 1:30 पर्यंत वडाळा ते मानखुर्द पर्यंत ब्लॉक। पनवेल मानखुर्द दरम्यान विशेष लोकल फेऱ्या सुरू राहणार। तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी मोजावे लागणार अतिरिक्त शुल्क। भाविकांना अतिरिक्त शुल्क भरून घ्यावे लागणार दर्शन। ऐन नवरात्र महोत्सवात दरवाढ केल्यामुळे भाविक संतापले। नागपुरात धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या तयारीची सुरुवात। घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून संपूर्ण परिसराची साफसफाई। स्वच्छता व्यवस्थेसाठी नागपूर पालिकेचे 200 कर्मचारी कार्यरत। आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये आणखी 4 जण ताब्यात। गुन्हे शाखेनं शिवम आंदेकर, शिवराज आंदेकर, अभिषेक आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर या चौघांना गुजरातमधून घेतलं ताब्यात। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसानं झोडपलं। विदर्भातील अनेक नद्यांना पूर। पीक खरडून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडले। 1,15,000 क्युसेक विसर्ग सुरू। नाशिक नगर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसानं जायकवाडी तुडुंब भरलं। उजनीतून सुद्धा भीमा नदी पात्रात विसर्ग वाढवला। उजनीच्या 16 दरवाजांमधून भीमा पात्रात 25,000 क्युसेकने विसर्ग। नदीकाठी राहणाऱ्या गावकऱ्यांना सावध राहण्याचा इशारा। नाशिकमध्ये गेल्या 7 दिवसात बिबट्यांचे 3 हल्ले। 2 बालकांचा मृत्यू, 1 बचावला। ग्रामस्थांमध्ये भीती आणि संताप। देशात घटस्फोटांच्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र नंबर 1 वर। महाराष्ट्रामध्ये घटस्फोटांचं प्रमाण 18.7%वर। सामाजिक आणि कौटुंबिक सलोख्याला हादरा देणारी आकडेवारी। नेपाळमधील अशांततेमुळे रक्सोल सीमेवर सुरक्षा वाढवली। भारत नेपाळ सीमेवर सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक केली। वैद्यकीय आणि तातडीच्या कामासाठीच लोकांना प्रवेश। जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताच्या जॅस्मिन लांबोरियाला सुवर्ण पदक।
57 किलो वजनी गटात जॅस्मिनची सुवर्ण कामगिरी, अजिंक्यपद स्पर्धेत भारताचं पहिलं सुवर्णपदक.